मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए, रब से तेरी भलाएं मांगू रे। सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया, जिंदगी है तेरा साया, अनजानों को सीधा रास्ता दिखाया। तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की। म्हणजे तिने 1 वर्ष पूर्ण केलंय, पण तिला कळणार का तिचा बर्थडे? कळणार नाही. आपल्याला कळणार तिचा बर्थडे, कारण की तिच्या पहिल्या बर्थडेमध्ये आपण थोडासा एन्जॉय करणार, कारण की आपण घर सोडून आलोय, आपण टाइम काढून आलोय, तर थोडा टाइम आपल्या बर्थडे गर्लला द्यायचा, त्या चेअरला नाही. कारण की आपण चेअरसाठी नाहीच आलोय, आपण आलोय आपल्या बर्थडे गर्लसाठी आपलं घर सोडून स्वतःला तयार करून. चेअरसाठी पॉलिटिशियन असतं. येस, चेअरसाठी पॉलिटिशियन असतं, पण आपण पॉलिटिशियन नाही, पण आपण आपल्या बर्थडे गर्लसाठी आलो. तर तिच्या लाईफची पहिली सुरुवात. पण खरं सांगू, ज्या ज्या लोकांनी इथे गिफ्ट आणले असतील तिच्यासाठी मनापासून, ते गिफ्ट हप्त्यामध्ये या पुढच्या महिन्यामध्ये या त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये राहणार नाही. पण खरं सांगतो, नाते राहतात. सगळ्यात मोठं नातं तुमचं आहे आणि सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही सगळे आहात. तिला काही नको, पण तुमच्याकडनं तिला एक साथ पाहिजे. ती साथ आहे नात्यांची, आणि तेच नातं तुमचं आहे तिच्या संगती. मम्मी पप्पाचे संस्कार तर तिला भेटणारच, पण सगळ्यात जास्त नाते कसे असतात आणि कोण नातेवाईक असतात ते तुम्ही तिला शिकवणार आहात. तर चला, आपण थोड्या वेळातच आपल्या बर्थडे गर्लला 3 वेगळे विश करणार आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं. तुम्ही विचार कराल 3 वेगळे वेगळे कसे? एकच. आपण 3 जणांना विश करणार आहेत, म्हणजेच मम्मी, पापा अँड बर्थडे गर्ल. आणि खरं सांगू, मुलीचा जन्म जो असतो ना, तो आईचा दुसरा जन्म असतो. पण आईचा दुसरा जन्म होतो, मग पप्पाला कळतं का आई लहानपणी कशी होती. तर पप्पासाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण की कसं माहिती आहे का, स्टार्ट टू एंडपर्यंत सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला भेटतं माहिती आहे का? आईलाच. येस, आईलाच भेटतं. पण पप्पाला तेवढं महत्त्व नाही भेटत. पण पप्पाची जी हॅपीनेस, जी खुशी असते ना, जी आनंद असतो ना, तो फक्त एकालाच कळतो. ती आहे त्यांची अर्धांगिनी, म्हणजेच त्यांची वाईफ. मॅम, तुम्हाला कसं वाटलं जेव्हा ही झाली, तेव्हा सरांचं एक्साइटमेंट म्हणजे एकदम हॅपीनेसपणा तुम्हाला दिसलेलं? हो. केवढा? तुमच्यापेक्षा जास्त? हो. हे तर दिसतंच आहे आता. कारण की खरं सांगू, ही जी आहे ना आपली बटरफ्लाय, ती इथेच असणार आहे. कारण की खरं सांगतो सर, मुलीचं जे प्रेम असतो ना, तो बाबाचा वेगळाच प्रेम असतो. आणि आजोबा आणि नानासाठी तर बापरे, ओ हो अनिल कपूर, आजोबांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. नो हो नानाजी, क्या बात आहे. तर चला, आजोबा कुठे आहेत आमचे? दुसरा आजोबा वाटी येते. दुसरं एसीपी प्रदुमन.
छान झालं छान वाटते भरपूर. है ना? आपली बटरफ्लाय आलेली आहे फ्राय करून इथे. तर आता आपण तिला विश करणार आहे सर. तेच आहे. ओके, इथे एक राजा आहे, इथे एक राणी आहे आणि वरच्या साईडला आपली बटरफ्लाय ती प्रिन्सेस आहे. तर मला सांगा फळांचा राजा कोण आहे? ज्याला आवडतो ना तुम्ही, तुमचा उपवास आहे का? नाही बोलत नाही. असं वाटतं तुम्हाला तिघांना बघून तुम्ही सत्यनारायण पूजेला आलाय. नाही ना, असं नाही ना. मला असं वाटतंय, मला बापरे मी स्टार्टिंगपासून बघतोय सगळ्यांना, सगळे असं बसले जसं काय मीटिंगला आलेत. नाही आपण बड्डेला आलोत ना. हो तुम्ही पण ना. नाही तुम्ही मगतपर्यंत चुपचाप बसलेला म्हणून. तर चला आपण आता मला सांगू शकता फळांचा राजा अगर आंबा असू शकतो तर फळांची राणी कोण आहे? जॅकलिन ताई हाय. इफ यू डोंट माइंड गाईज, मला कोणाचीच नावं नाही माहिती, पण खरं सांगू पद्मिनी कोल्हापुरी मॅम, मला कोणाचीच नावं नाही माहिती, पण तुम्ही पण काय सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही वाटत आहे खरंच. बापरे ते तुमच्या बाजूला तुमची मुलगी आहे का? खरंच ती एवढी सुंदर नाही दिसत, तेवढं सुंदर तुम्ही दिसता खरंच. ते आलेत का तुमचे? ती कुठे आहेत ना? बापरे ते आले असतील तर आता किती खुश झाले असते. पण खरं सांगू ते आले पाहिजेत थोड्या वेळातच. ओके, ते ना आले तर तुम्हाला डान्स करायला लागेल त्यांच्यासाठी. येत आहेत ना? हां. तर चला आपण सांगू शकता फळांची राणी कोण आहे? एवढीशीच आहे, 2.5 महिनेच भेटते, आंब्याच्या सीझनमध्येच असते आणि क्या बात आहे. नाही नाही, जे तुम्हाला आवडतं ते सांगितलं बरोबर तुम्ही. स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी तर नाहीच आहे. केवी, केवी केवी माझं नाव आहे मॅम. तुमचं नाव? चेरी कोण बोललं? क्या बात आहे मॅम. ते 12 महिने मिळतं पानच्या दुकानात. येस बघा एवढीशीच आहे, 2.5 महिनेच भेटते. क्लू देतो, आंब्याच्या सीझनमध्येच असते आणि गोड असते, महाग असते. मॅम थांबा तुम्ही यांना बोलू दे. तुम्ही बापरे 3-4 फळं बोलली. मी समजू शकतो तुम्हाला फळांची आवड आहे, तुमचा चेहरा देख बघून बघ नाही. क्या मॅम तुमचं नाव? मी माझ्या मम्मी बरोबर एक पिक्चर बघितलेला माहेरची साडी. बापरे सेम तोच कॅरेक्टर मला परत दिसलेला आहे. खरंच तुम्हाला कसं वाटलं चिंच? नाही नाही म्हणजे तुमचे ते गोड आणि तुम्ही आंबट, असं कसं? नाही तुम्ही पण गोड आहात. पण खरं सांगू सगळ्यात जास्त टाळ्याना एक जणासाठी वाजले पाहिजे ज्याला फळाचा आवड आहे. एकच व्यक्तीने सांगितलं, 3-4 फळं एक संधी सांगितली, पण एक फळ त्यांचं खरं होतं. तीच एक राणी आहे. यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. जान्हवी कपूर मॅम प्लीज. सर आलेत का? कुठे? बापरे कुठे आहेत ते? विशाल, ओ हो तुषाल, ओ हो हाय हँडसम सर. वरून बापरे लांबून वरून तर वनच दिसत आहेत. हाय मॅडम. खरंच मॅडमने 3 फळं सांगितलेली. मी सांगितलं एक राजा असतो, एक राणी असते. ओके, तुमचे राजा गोड आहेत आणि वर्षामध्ये एकदाच भेटतात. म्हणजे कसं माहिती आहे का, फळ तो आहे राजा, तो आहे आंबा. पण मी त्यांना बोललो फळांचा राजा अगर आंबा असू शकतो तर फळांची राणी कोण आहे? तर मॅडमने 2-3 फळं सांगितली, पण एक फळ असं होतं ते मॅडमने 2 वेळा सांगितलं, ती आहे लिची. मॅमसाठी जरा जोरदार टाळ्या वाजला पाहिजे, जोरदार. बघितलं कसे टाळ्या पण न वाजवत. कमान आले म्हणून तुमची स्माइल मोठी झाली आता. तर चला आपण आता विश करणार आहे आपल्या बर्थडे गर्लला. तर प्लीज मी रिक्वेस्ट करतो मम्मी पापा अँड बर्थडे गर्ल प्लीज कम ऑन द स्टेज. डीजे बापरे बाहुबली. खरंच मी तुमच्या पाठी उभं राहिलो ना दिसणार पण नाही. तर चला आपण आता काय करणार आहे, आपल्या बर्थडे गर्लला विश करणार आहे. पहिलं विश मॅडम सर आम्ही सगळे मिळून विश करणार आहे. पहिलं विश तर एक शूट पण होणार आहे त्याबरोबर, बघूया. आणि खरं सांगतो तुम्ही अगर थोडीशी मजा, मला जास्त वेळ नको, फक्त 15 मिनिटं पाहिजे. ते 15 मिनिटं आपल्या बर्थडे गर्लसाठी गिफ्ट असणार का, कारण की आपण काही मेमरीज काय आठवणी इथे जमा करणार आहे. पण तुम्ही बसला तर तुमचे बसलेलेच फोटो येणार स्टार्ट टू एंड पर्यंत असे. तुम्ही मजा कराल तर तुमचे सगळ्यांचे फोटो अँड व्हिडिओ खूप सुंदर येतील, काय काय वेगळ्या वेगळ्या मोमेंटमध्ये. तर चला आपल्या बर्थडे गर्लसाठी कोण कोण इथे घर सोडून आलं नाही, कोण कोण तिला आशीर्वाद देण्यासाठी आलाय आणि कोण कोण तिला प्रेम करतं, असंच दोन्ही हात वरती. कमा दोन्ही हात वरती, बघूया किती लोक हात वरती करतात. हा ज्यांचे हात अर्धे आहेत मी समजेल ते अर्ध प्रेम अर्धा आशीर्वाद द्यायला आले. ज्यांचे हात पूर्ण वरती आहेत मी समजेल ते पूर्ण प्रेम करायला आले. दोन्ही हात वरती. कमा किती जणांचे हात खाली आहेत बघा. बापरे एकच साईड. सर हा
सर तुमच्या पाय हा तुम्हीच सर हा यस आता हात वरती गेले हो जॉन कमॉन दोन्ही हात वरती गाईज हात खाली करायचे नाही 1 2 and 3 clap for head loudly क्या बात आहे बघितलं पप्पाच्या चेहऱ्यावरती मोठी स्माइल आली पण मॅडमच्या चेहऱ्यावरती कमी आली आहे यासाठी मॅडमच्या चेहऱ्यावरती आता मोठीवाली स्माइल येणार म्हणजे मॅडमचा चेहरा एकदम मोठा होणार आहे हसून यस पण कसं माहितीये का मी तुम्हाला सांगू मी इथे हॅपी बर्थडे म्हणणार पण तुम्ही सगळ्यांनी मिळून बर्थडे गर्लचं नाव घ्यायचं ओके रेडी बघूया अच्छा सगळे मराठी आहेत ना आवाज नाही येत पुढचेच आहेत पाठचे नाहीत का लावली यस तर लावून थोडा बापरे एवढी कंजूसगिरी पहिल्यांदा बघतोय अशी हॅलो हाय कसे तुम्ही बड्डेला आलात का नाही असंच आठवण दिली मी तुम्हाला येस तर चला परत एकदा मी ते हॅपी बर्थडे म्हणणार तुम्ही बर्थडे गर्लचं नाव घ्यायचं बघूया मम्मी आणि पप्पाच्या कानापर्यंत आवाज जातो 1 2 3 हॅपी बर्थडे सर आवाज आला मॅम आवाज आला मला पण बापरे एवढं स्टार्टर झालं वाटतं पाठीचा उपवास तर नाही ना हाय बापरे हाय का नाही हाय आहेत ना यस हाय 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 का नाही चला परत एकदा 1 2 3 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लवली हॅपी बर्थडे क्या बात आहे चला अच्छा हे असेच बसणार आहे ये असेच बसणार मी बोललो बापरे किती मोठी फॅमिली मॅडमची नंतर सरांना विचारलं सर किती लोक अजून येणार आहेत नाही थोडी अजून फॅमिली बाकी आहे म्हणजे त्यांच्या तोंडात ना मी गेस्ट ऐकलंच नाही मी ऐकलं फॅमिली म्हणजेच तुम्ही त्यांच्या मनातली फॅमिली आहात ज्या ज्या लोकांना इन्व्हाइट का करतात कारण की ते मनाची लोक असतात आणि तुम्ही पण मनापासून इथे टाइम द्यायला आले तर मी रिक्वेस्ट करतो इथे म्युझिक जसं डीजेने स्टार्ट केलं आपली जागा सोडून तुम्ही किती टाइम त्यांच्या पाठी जाऊन उभे राहताय कारण की मला एक बिग फॅमिली फोटो पाहिजे 6 7 8 9 ये मतलब पार्टनरशिप क्या बात है थँक्यू बघा जे बड्डेला नाही आले त्यांनी तिथेच बसायचंय हा सर तुम्ही नाही आलेत हा तुम्ही नाही आलेत नाही तुम्ही दिसणारच नाही या फॅमिली फ्रेम मध्ये तुम्ही दिसणार यस खरं सांगतो बापरे सर कोणाला सोडत नाहीये आवडली एक जोरदार चीज बोलायचं 1 2 3 से इकडे आवडत नाही का पनीर बोला चालेल असं काय नाही परत एकदा 1 2 3 से या आम्ही फोटो काढतोय फॅमिली फोटो बापरे काय आलोली जे उभे आहेत त्यांना 5,000 रुपये फाईन रेडी डीजे 1 2 3 स्टार्ट सगळ्यांच्या हात वरती करू शकते हात काय चोरी चोरी छुप छुप के तुम मिला करो प्यारी प्यारी बातें तुम किया करो अरे होना मिलना किसी से कभी हमारे सिवा करी 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 बोले बोले करी करी देखो देखो हम बाबा मिलते हैं सन सन दिल की जगती पे कहीं कहीं चोरी चोरी करे 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 थँक्यू डीजे थँक्यू ओके गाईज अभी तो पार्टी बघा पार्टीची सुरुवात झालेली तुम्ही संपवू नका लगेच बसून थांबा खरं सांगा आपण कोणासाठी आलोय बर्थडे गर्लसाठी या चेअरसाठी बर्थडे गर्लसाठी बघा खरं सांगू मी जेव्हा स्टार्टिंगमध्ये आलेलो ना 5:30 वाजता तेव्हा मला सरांच्या चेहऱ्यावरती एक गोष्ट दिसत नव्हती ती आहे स्माईल जशी जशी तुम्ही वाढत गेले तशी जशी त्यांची स्माईल वाढत गेली कारण की अर्ध प्रेम तुमच्यावरती पण आहे त्यांचं जरा जोरदार टाळ्या पप्पासाठी वाजल्या पाहिजेत आणि हा जो खर्च केलाय ना हा त्यांनी फक्त आपल्या मुलीसाठी नाही तुमच्यासाठी पण केला आहे कारण की हा खर्च त्यांच्या मेहनतीचा खर्च आहे आणि हा खर्चाचा पूर्ण वसुली कोण करणार तुम्ही सगळ्यांनी तर चला इथे जी टीम आहे सर मॅम थोडंसं या साईडला यायचं आहे हां प्लीज हर्षदवासी सर प्लीज हर्षदवासी हां सर ओके ही जी टीम आहे ती आहे टीमचं नाव पप्पावाला टीम ये है मम्मी वाला टीम ओके तर मॅम तुम्ही या साईडला या ग्रुपला हां तिथे थांबायचं पण हा ग्रुप तुमचा आहे माधुरी दीक्षित मॅम येस तुम्ही या ग्रुप गेला घेऊन इथे उभं राहायचं कम ऑन ऑल थँक्यू हाय मॅम तुमचं वय वाटत नाही तुम्हाला बसायला पाहिजे मॅम एन्जॉय द पार्टी
तर चला या ग्रुपमध्ये मला कोणतरी एक मोठावाला नटखट शरारती बदमाश टॅलेंटेड आणि असा व्यक्ती पाहिजे मोठावाला. जान्हवी माधुरी दीक्षित मॅम या यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजला पाहिजे, जोरदार टाळ्या. यस ओके. अरे या ग्रुप काय तुटला का काय? मॅडमचा ग्रुप. अच्छा 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 तुम्ही इकडनं इकडे आले का? असं नाही करायला पाहिजे तुम्ही. येस जॅकलिन ताईला बोलूया. हा बरोबर या मॅमसाठी जरा जोरदार टाळ्या वाजला पाहिजे. कमा किक क्लॅपिंग. ओके या ग्रुपमध्ये पण ओके मी रिक्वेस्ट करतो जे आले आहेत त्यांनी प्लीज घरच्यासारखा माहोल नका बनवू, बसू नका यार. जाऊया. ओके माझं नाव आहे कार्टून वरती आणि ते कार्टून एवढं फेमस आहे ना आणि त्या कॅरेक्टर वरती एक भाई पहचान लिया. जोरदार टाळ्या मॅडम साठी वाजल्या पाहिजे. मॅडम तुम्हाला बघितलं जो कार्टून बघतो ना त्यालाच माहित असतं. खरंच मला माहिती होतं. श्रीदेवी मॅम एक मिनिट. ओके चला रेडी. अल्फाबेट ओ बनवलाय तर मी नाही ऍक्च्युली इथे मम्मी देणार आहे. लेडीज फर्स्ट म्हणून मॅम आपल्या पर्टिक्युलरच्या नाव मधला कुठला पण एक अल्फाबेट द्यायचं. ओके आता नाही पण आपला अल्फाबेट कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला बटरफ्लाय बोलायचं. काय बोलायचं? लाऊडली. मला नाही बोलायचं ऍक्च्युली त्यांना आवाज यायला पाहिजे. कम ऑन लाऊड. हा असं तुम्ही बोललात ना बटरफ्लाय मला तिथे समजेल मम्मीच्या टीमने पहिला कंप्लीट केला अल्फाबेट का पप्पाच्या टीमने पहिला अल्फाबेट कंप्लीट केला. ओके तर चला आपण आहे ना हां काही लोक हॅलो हाय कैसे हो आप लोग. हाय मॅम हाय तुम्ही मदत करणार ना? रेडी कमा. चला आपण काय करणार आहे माहिती आहे का? आपल्या बर्थडे गर्लसाठी आपण तिला प्रेम करतो म्हणून आपण तिच्यासाठी एक अल्फाबेट नाही आपण एक शेप बनवणार आहे. पण तुम्हाला 5,000 पॉईंट भेटतील. अगर तुम्ही नाही बनवला तर नाही भेटणार. ओके अल्फाबेट राऊंड मध्ये पण अगर तुम्ही हरला तर तुम्हाला पॉईंट नाही भेटणार. ज्यांनी बनवला त्यालाच पॉईंट भेटणार. पण आपला अल्फाबेट कम्प्लीट झाल्यावर काय बोलायचं? बटरफ्लाय. तुम्ही जोराने बोलणार तर मला कळेल की तुमचा अल्फाबेट यांच्या पहिला झालाय. रेडी आपण काय करणार आहे? आपण आपल्या बर्थडे गर्लसाठी इथे एक हार्डवाला शेप बनवणार. कमॉन मेक अ हार्डवाला शेप. डीजे स्टार्ट द म्युझिक. कमॉन हार्डवाला शेप. अपनी तो जैसे तैसे हार्डवाला शेप. कमॉन लेट्स गो गाइस. थोड़ी ऐसे या ऐसे अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे हट जाए गॅप नाही पाहिजे. यस आपका क्या होगा चना पे आली थँक्यू डीजे थँक्यू. बापरे एक साइड थोडासा हार्डवाला शेप दिसतोय एक साइड बापरे किडनीवाला शेप दिसतोय. ही कसं तरी वाटतंय. ओके चालेल पण बघा आम्ही कोणाचा हार्ट नाही तोडणार. मला इथे पहिलंच कळलेलं आल्यावरतीच मला मॅडम कडनं पैसे येणार आहेत. पेमेंट इथनंच येणार आहे. मी इकडच्या ग्रुपला हरवू नाही शकत. बघा कोणाचं नाही मी कोणाचा हार्ट तोडायला नाही आलो. तुम्ही आपल्या बर्थडे गर्लसाठी हार्ट बनवलेला आहे यासाठी तुम्हाला पॉईंट देतोय 3,000. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. बघा तुम्ही येणार नाही. बापरे सेम माझ्या मोठ्या बहिणीसारखं एक्सप्रेशन दिलं. दीदी प्लीज असं नको करू लय मारते ती मला. तुम्ही असं केलं ना तेव्हा मला तिची आठवण आली. तर तेव्हा तुम्हाला वा ताई वा तुम्हाला हा यस पद्मनी कोल्हापुरी मॅमसाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. बरोबर बोलल्या. 5,000 पॉईंट जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे पूर्ण पॉईंट. चला आपण पप्पाची टीम बघा किती पप्पा किती खुश वाटतायत. यस तर चला आपण आपला अल्फाबेट कम्प्लीट झाल्यावर पण प्लीज कॅप्टनची मदत करा. मॅम काय विचार केला तुम्ही? दोन्ही म्हणजे नाही मजा आम्ही तिकडे करतोय. चला कम ऑन एन्जॉय द पार्टी. पण खरं सांगू थोडा वेळच आहे आणि तुमचे जे फोटो आणि व्हिडिओ होतात ना ते बसलेलेच येणार मजावाले नाही. कारण की मला काही वेगळे मोमेंटचे फोटो पाहिजेत. कारण की एवढं सुंदर स्माईल आहे तुमच्या दोघांची. बापरे माझ्या बहिणीची पण एवढी चांगली स्माईल नाही. तर दीदींनो या ना कम ऑन. यस भाऊजी आलेत का म्हणून खुश दिसताय तुम्ही. या लवकर कम ऑन. ओके रेडी. तुम्हाला बापरी बसायला नाही बोलवलं तुम्हाला मज्जा करायला बोलवलं. या लवकर कमॉन. ओके चला रेडी. या ग्रुप मध्ये पाहिजेत तुम्ही मला कारण की हा ग्रुप खूपच मोठा झालाय. पण या ग्रुप मधले मला काही लोक पाहिजेत. कमॉन प्लीज. क्या
बात आहे. माझा हात बघा कुठे. येस गाईज, मला जिथे समजेल पटापट झालं आणि त्यांनी बटरफ्लाय बोललं तर माझा हात इथे पण फिरू शकतो. यस, जिथं माझा हात तिथे फिरला इथे बनला बरोबर. मम्मीच्या टीमने कंप्लीट केला. जोरदार टाळ्या. यस, फक्त 1 सेकंडचा फक्त अंतर होता. नाही 1 मिनिट थांबा. ऍक्च्युली काय झालं मी सांगतो. आम्ही बटरफ्लाय बोलले ते आजी बघा काय बोलते. खोटं बोलताय ते लोक. काय ऐकू नकोस. ओके गाईज, चला आता भेटल्यात तुम्हाला 5,000 पॉईंट. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कमॉन, टोटल झाले 8,000. चला आता इथे बर्थडे गर्लचे पप्पा ते अल्फाबेट देणार आहेत. मॅडमनी एस दिलेला. सर, मॅडमनी एस दिलेला. तुम्ही कुठला अल्फाबेट देणार आहे? टी. टी. कम ऑन निघा, टी. लेट्स गो टी. थँक्यू. यस यस, का बात आहे. तुम्हाला माहिती आहे, थांबा, सगळ्यात बापरे, दोघांकडे दोन्ही आजी. दोघांकडे सगळ्यात पहिला आवाज कुठनं आला तुम्हाला? बघा, खरं सांगू, तुम्ही असं करू नका. थांबा, तुम्ही असं करू नका. बघा, यांच्यामध्ये दोघांमध्ये तेच बोलणं चालू होतं. या यांना बोलतायत, यांना बोलतायत शी बाबा तिकडे जायला पाहिजे होतं आपल्याला. या बोलतायत आपण आहे ना हळूहळू तिकडे जाऊ थोड्या वेळातच. बापरे, जिंकताय ना तुम्ही लोक म्हणून. पहिले 5, पहिले 3, नंतर 5 आणि आता 5. टोटल झाले. क्या बात आहे. मॅडमची टीम बापरे घरी पण जिंकतायत आणि बाहेर पण. रात्री पार्टी. यस, क्या बात आहे. चला तुम्हाला आणि तुम्हाला बनवायचं आहे माझा फेवरेट अल्फाबेट. फर्स्ट वाला अल्फाबेट ओ. कम ऑन मेक ओ. हा, पाप लागतं. ओके, माझ्या नावाला मी कधी देऊ नाही शकत कारण की मला एक पेमेंट इथनच येणार आहे. ओके, पण मी खरं सांगू, आ ओ साठी मी पहिला पॉइंट दिलेला का? करिश्मा कपूर मॅम नाही दिलेला. कम ऑन. यस, नाही ते हार्डवाला दिलेला. हार्डचा. बापरे, श्रद्धा कपूर ताई. श्रद्धा कपूर ताई प्लीज हिला सांग ना ताई. बापरे, सेम अशीच करते. सेम दीदी, मी ब्लँक होतो प्लीज. ओके, जॅकलिन ताई, तुम्हाला माहित तुमची मम्मी कुठे आहे? अच्छा, क्या बात आहे. खरंच या वयात तुम्ही खेळताय. बापरे, तरुण लोक बघा तुम्हालाच बघताय. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. जरा जोरदार टाळ्या. गाईज प्लीज, मी रिक्वेस्ट करतो जे बसले आहेत त्यांनी पण जरा मजा घ्या. बसून किती बसणार. बापरे, अजून वय आहे आपल्याला बसायला, पण या वयात तुम्ही बसलायत आणि मजा नाही केली तर काय मतलब. तर चला कॅप्टनला मध्ये घ्या. कॅप्टनसाठी जरा टाळ्या वाजल्या पाहिजे. कॅप्टन तुम्हाला भेटतील, आता तुमचे 5,000च अटकलेत तुम्ही, पण तुम्हाला भेटतील टोटल 20,000 पॉईंट. हा, 20,000. हा, 20,000 पॉईंट. कॅप्टन तुम्हाला पण भेटतील 20,000 पॉईंट. ओके, लहान मुलं आपल्याकडे घ्या. कॅप्टन फक्त एकटा मध्ये नाही, कॅप्टन फक्त एकटा मध्ये उभे राहील. तुम्ही या इकडे या. यस, इथे उभे राहा लाईनीशी. कॅप्टन तुम्हाला माहिती आहे एका वर्षामध्ये खूप सारे फेस्टिवल आहेत. आपण सगळे फेस्टिवल एन्जॉय करतो, कुठले पण असू दे, पण सगळे मजा करतो. पण असे 3 फेस्टिवल आहेत जे आपले आहेत आणि आपण एन्जॉय करतो आणि बिना ओळखीच्या लोकांबरोबर जबरदस्ती आपण डान्स करतो. गणपती बाप्पा, क्या बात आहे. सेकंड देखा, बरोबर, होळी बरोबर आपल्या लोकांनाच कलर लावतो आपण. यस, पण नवरात्रीमध्ये वेगळ्या लोकांबरोबर दांड्या खेळायला भेटतो आपल्याला. ही हापोने. आणि तिसरा फेस्टिवल, नाही अजून पुढे रक्षाबंधन. मी रक्षाबंधनला डान्स करता नाही. अजून पुढे, ओहो, क्या बघितलं, जो डान्स करतो ना त्यालाच माहित असतं. अजून पुढे, ये वरती ये बेटा. नाव काय तुझं? समीत साठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. बघितलं, तू एकटा 30+ एन्जॉय करतो ना त्यालाच माहित असतं. जोरदार टाळ्या जग बेटा. तुला कसं होईल 30+? हा, नटखट पप्पा आले.
पप्पाने सांगितलं असेल 30 सांगायचं. सगळ्यात लास्ट एन्जॉयमेंट तीच असते. ओके तर चला कॅप्टन इथे आपले फेवरेट वाले स्टेप करणार आहेत. पण आमच्या 2 आर्टिस्टसाठी जरा टाळ्या वाजल्या पाहिजे. मी तुम्हाला सांगतो कोण आहेत ते. 2 जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. ते आर्टिस्ट तुमच्या समोर आले तर थोडं एक्सप्रेशन द्या. ओके कारण की आमचे जे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आहेत ते तुमच्या समोर आले तर तुम्ही तोंड लपून असं करू नका. ते आले तर त्यांच्याबरोबर समोर एक्सप्रेशन द्या. कारण की तुम्हाला भेटणार आहे 20,000 पॉईंट. कॅप्टन इथे आपले फेवरेट वाले स्टेप करणार आहे. जो पण स्टेप केला कॅप्टननी तो सेम टू सेम तुम्ही कॉपी करायचा. ओके पद्मानी कोल्हापुरी रेडी. ओके कॅप्टनने कुठला पण स्टेप केला कॅप्टनने अगर असं केलं डुक्कड तुम्ही पण सेम डुंकडुकू करायचा. ओके रेडी. बापरे किती आनंदी आहेत बघितलं. किती सर किती वर्षानंतर. अहो अक्षय कुमार सर तुम्ही क्या बात. तुम्हाला माहिती आहे खूप जण असे आहेत जे मला पॅडी बोलतात. जोरदार टाळ्या सरांसाठी वाजल्या पाहिजे. हो 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 रितेश देशमुख दादा खरंच एक आर्टिस्टलाच ओळखू शकतो. बिग बॉस येस. तर तुम्ही सांगा किती वर्षानंतर डान्स करणार आहे. दररोज करतो. येस येस तर पाहिजे असतं. चला कॅप्टन इथे कुठला पण स्टेप केला तो सेम टू सेम तुम्ही करायचा. बॅक टू बॅक इथे डीजे गाणं वाजवणार आहे. त्या गाण्यावरती तुम्हाला आपले स्टेप करायचे. कॅप्टन थोडंसं धाग्राम इकडे या. नाही ॲक्च्युली सोनाने चांदी दिसते. येस तसं रेडी 1 2 3 स्टार्ट टीचिंग. बापरे बाप्पाची टीम तर बघा खतरनाक. थँक्यू थांबा काहीतरी मिस होत आहे. प्लीज मॅम प्लीज असं नका करू. सर तुम्हाला इथे जान्हवीताई बोलते. बापरे तिने ऐकलं ना खरंच सारी प्रॉपर्टी माझ्या नावावरती. चॉकलेट ताई. तर चला इथे सर तुम्ही इथे यायचंय सर. हां काय नाही करायचं. ओके कॅप्टन बरोबर डान्स करायचा आणि आमच्या कॅमेऱ्यामध्ये जरा एक्सप्रेशन देऊन डान्स करायचा. ओके वाईट डीजे 1 लास्ट सॉन्ग आहे 1 2 3 स्टार्ट. ओहो सर स्टेप शोधतात. कम ऑन या सगळ्यांचे जरा हात वरती. बजने दे धड़क धड़क ढोल ताशे धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी. धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो वाट लावली. Let's go people. बजने दे धड़क धड़क ढोल ताशे धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी. धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो वाट लावली. बजने दे धड़क धड़क ढोल ताशे धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी. धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो वाट लावली. इकडे सर त्याला पण रागाने बघतात तिकडचा ग्रुप. कम ऑन स्टेप थांबवायचे नाही. कम ऑन धीरे बड़ी चली रे होगी चिंगारी छोटी चिंगारी. बड़ी 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 है मन की बापरे झाल्यावरती पण जोरदार टाळ्या दोन्ही ग्रुपसाठी. क्या बात आहे. पण खरंच या यांना बोलत होते कसं वाटतंय झुंबा. पण खरंच तुम्ही सगळ्यात भारी करत होता. सगळ्यांपेक्षा जोरदार टाळ्या त्यांना वाजल्या. जोर मॅम डायबिटीज नाही ना. यस कम ऑन
क्या बात आहे. इकडे सगळ्यात भारी. मॅम मी असंच माधुरी दीक्षित नाही बोलले तुम्हाला. खरंच पण काय करत होतात तुम्ही हो. खरंच तुम्हाला बघून खरंच माझ्या हत्याची आठवण आली. ये तुम्हाला मॅमसाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. काय थांबायचं आहे. आपण आता आपल्या बर्थडे गर्लला ब्लेसिंग देणार आहे म्हणजे आशीर्वाद. तर कॅप्टन माधुरी मॅम प्लीज इथे या. पॉईंट देतो मी. या मॅम इथे उभं राहायचं आहे आणि समोर बघायचं आहे. ताई प्लीज. जान्हवी ताई तू इथे उभं राहणार. हां हां खरं क्या बात आहे. वाटतच नाही. हा तुम्ही संतूर लावता का दोघं. यस समोर बघायचं आहे. स्ट्रेट स्ट्रेट. कॅप्टन थोडंसं. ओके आपले आपले कॅप्टन दिसतात का. ओके आपल्या कॅप्टनच्या पाठीमागे. कॅप्टन काय नाही करणार. कॅप्टनचे जे मेंबर आहेत ते करणार. कॅप्टनच्या पाठीमागे स्मॉल टू बिग एज वाईज नाही हाईट वाईज. वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन की वही तो मेरी स्वीट हार्ट है. थँक्यू डीजे थँक्यू. बघा मी तुम्हाला 2 मंदिर दाखवतो. 2 मंदिर. ओके एक मंदिर आणि दुसरं मंदिर. मी सांगतो हा सांगतो. ही जी लाईन आहे ही लाईन सिद्धिविनायकची लाईन आहे. ही जी लाईन आहे ती लालबागची लाईन आहे. बघा कशी वाकडे गेली है ना. बापरे तुम्ही लालबागला आलायत का. थोडंसं हसवा ना प्लीज कृपा करून. येस हां दर्शन सगळ्यांना भेटेल. ओके हां तर करायचं काय माहिती आहे का. थोडं पाठीवर बापरे बघ ते चिटकून उभेच. थोडं पाठी. येस आपण काय करणार आहे. आपण आपल्या बड्डे गर्लला ब्लेसिंग देणार. थोडंसं असं हां जे लास्टला आलेत त्यांना स्टेजवरती येऊन डान्स करायला लागणार आहे. ते पण चिकनी चमेलीवर. आमच्या स्किडिंग मस्ती करतोय पण खरंच तुम्ही आलात खूप मोठी गोष्ट आहे. कारण की काही काही चेहरे एवढे सुंदर आहेत त्यांचे फोटो व्हिडिओ आले पाहिजेत. आणि बापरे ताई. हॅलो ताई तुम्ही बड्डेला आलात का. कॅमेरा दिसतोय तर कॅमेऱ्यामध्ये हाय करायचंय. काय करायचंय. ओके मी 1 2 3 बोलणार तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून हाय करा. ओके 1 2 3 कम ऑन. लाऊडली कम ऑन. मॅडम तुम्ही घाबरवत आहे. कम ऑन घाबरवायचं नाही कोणी कोणाला. ओके बेटा पार्टी पार्टी बेटा पोट पार्टी नाही करायचं स्वतःला पार्टी करायचं. येस थोडा अँड शाउट 1 2 3 डीजे स्टार्ट द म्युझिक. स्लो अजून स्लो अजून स्लो. ड्रॉप पर्यंत स्लो व्हायचं. कम ऑन शेक द हँड गाइस. عندي لك رقصة قوية يا الحبيب سمة صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شد مكان خليك شديد عطني رقصة بفريسة زيد सगळ्यांचा हात वरती कम ऑन. اللي نعرفها سيدة سويلي وقفة دارة هيبة عيل سوي رقصة بياع جيب لي واحد كرك يلا بياع طق سيارة بوليس يلا سوي رقصة ثانية رقصة المطرب ولا ست فلوس عندي خوش فصلة يا اخي تفوز فوز والله خوش ديكوريشن Hands down there, hands down. Hands down. खाली हात खाली करा. थांबायचं नाही त्यात. عامل كالورة في كتفك يعني هزها هزة نظام وليد مايش في عبودي أقول سوي رقصة هلو قلبها يزيد لي سكر واحد وأنا أشرب من شاي يا أخي دوس دوس عندي خوش فصلة يا أخي دوس دوس والله خوش رقصة يا أخي دوس دوس عندي خوش فصلة يا أخي دوس دوس والله خوش رقصة يا أخي دوس دوس عندي خوش فصلة يا أخي دوس पद्मनी कोल्हापुरी मॅम तसंच बॉडीमध्ये ना बॉडीमध्ये असा डायरेक्ट डान्स येतो. काय असू शकतं कुठला असू शकतं का. खरंच सांगतो जो डान्स करतो ना त्यालाच माहित असते. तर चला एक झिंगट झाला पाहिजे. येस नो आवाज नाही होते. अँड 3 डीजे सगळेजण हात वरती कम ऑन. हे उडात होतंय धडधड आली गालावर आली आणि आल्यात होतंय वारली बिर्दीची वारा झाली 1 2 3 4 उडत हो. कम ऑन क्या बात आहे. कम ऑन. आनंदात होतंय वारं ही प्रीतीची वारा झाली. आता दिल झालो या गपदिल झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. 1 2 3 चालायची
बड्डेगर्लच्या पप्पाला नाचवेल त्याला गिफ्ट आहे, गिफ्ट. Come on! मम्मीला पण पाठी बघा लागते मम्मी. Let's go! काय सगळ्यांनी आई माऊलीचा उदा Let's go! आई माऊलीचा उदा Let's go! Let's go! Whoa! 1, 2, 3, 4. थँक्यू डीजेसाठी एक टाळ्या वाजल्या पाहिजेत काय जोरदार टाळ्या. नाचले जोरजोराने पण टाळ्या जोरजोराने नाही वाजत आहे. यस, म्हणून आपल्या इंडियामधनं डीजे कमी झालेत. सगळे बिचारात बाहेर चाललेत वाजवायला. तर चला आपण काय करणार आहे, जेवढी पण लहान मुलं आहेत त्यांनी इथेच थांबायचं आहे आणि जेवढी पण जी लहान मुलं स्वतःला समजतात त्यांनी थांबायचंय, जी मोठी आहेत त्यांनी बसायचंय. कम ऑन टेक अ सीट, सगळे बसा. सुनीता त्याचं नाव आहे मम्मी. काय नाव आहे? मम्मी आपल्याला शिकवते सगळ्यात पहिलं, लगेच टीचरकडे नाही पाठवत. मम्मी सगळ्यात पहिलं आपल्याला शिकवते कसं खायचं, कसं बोलायचं, किती जणांबरोबर फिरायचं. तर आपले मम्मी आणि पप्पाच्या शिवाय आपलं कोणच ओळखीचं नाही. ओके, जे तुमच्या घरात तुमच्यासाठी विचार करतात त्यांचा विचार तुम्हाला करायचा. सगळ्यात पहिली टीचर आपली मम्मी असते. कोण असते? मम्मी. ओके, तसं तसं तुमचे मोठे झाला, तुमची शाळा, कपडे, ये ते मम्मी सगळं मॅनेज करते. मग तिच्यासाठी थोडा तरी वेळ तुम्हाला पण द्यायचा आहे. यस या नो? अच्छा, तुम्ही सांगू शकता मला तुमचे प्रिन्सिपलचं नाव? प्रिन्सिपलचं नाव? प्रतिमा हर्षिला मुरलेलो. पप्पा ते प्रिन्सिपल असतात कारण की पप्पा हमेशा डिसिप्लिन शिकवतात. पप्पा टायमावरती कामाला येतात आणि सगळ्यात मोठे मॅजिशियन कोण आहे माहिती आहे तुमच्या घरातला? पप्पा. कोण आहे? पप्पा. यस, कारण की या दोघांच्या शिवाय तुमची गाडी काय चालणार नाही. तुम्हाला फक्त टीचर शिकवून पुढे पाठवू शकतात, पण तुमची मम्मी तुम्हाला शिकवायला लय पुढे पाठवू शकते. बरोबर ना? तर चला, आय लव्ह यू मोमेंट दॅट बोलायचं. काय बोलायचं? प्रेम करता ना मम्मी पप्पाला? करता की नाही? म्हणून तर तेवढे मोठे झालात तुम्ही. तुमचे कपडे कोण धुतात? तुम्ही धुतात का मम्मी? मग सगळ्यात जास्त सुपर गर्ल कोण आहे? बरोबर, जोरदार टाळ्या याच्यासाठी वाजल्या पाहिजे. ही कोणाची प्रॉपर्टी आहे? क्या बात आहे मॅम, खरंच ड्रायफ्रूट दे. किती प्रॉपर्टी तुमच्या? हाच आहे काय? बघा ना, ते करत बापरे, लांब घेऊन गेले ती. येस बेटा, एक एवढे नाही बेटा, ए बापले चॉकलेट. हा चला, मी जे पण आणायला सांगेल तुम्हाला घेऊन यायचं. ओके, मी तुम्हाला सांगतोय जे पण आणणार ते तुम्ही माझ्याकडे जो पण पहिला घेऊन येईल त्याला गिफ्ट आहे. मला पाहिजे बघा, ही लहान मुलं आपल्याच बर्थडे पार्टीमध्ये आल्यात, तुमच्या बरोबरच आल्यात. मी माझ्या घराला नाही घेऊन आलो. जे पण तुमच्याकडनं मागतील, पण खरं सांगतो तुमच्याचमुळे यांना गिफ्ट भेटतील. मला पाहिजे एक अशी वस्तू त्याच्यामध्ये हमेशा आपले डोळे. यस, नाही, मला पाहिजे एक घड्याळ, ते पण 12 वाजलेलं घड्याळ. कमॉन, 12 वाजलेलं घड्याळ. कमॉन, उद्याचा दिवस 12 वाजलेलं घड्याळ. कमॉन, आपलं नाही. यस, आपलं नाही. मम्मी, पापा, काका, मावशी, आत्या, या मामा मामीचं. One, 2, 3, 4. क्या बात है. थँक्यू डीजे.
कोणाचं घड्याळ आहे? आत्या दीदीचं. दीदी कुठे आहे? बापरे, दीदीचेच 12 वाजवले. अजून कोण नाही भेटलं तुम्हाला? कुठे आहे दीदी? तुमचं बापरे, वॉच बघून असं वाटलं कुठल्या 5 वर्षाच्या मुलीचं आहे. खरंच नाही, पण खरंच खूप स्मॉल. काय घड्याळ आहे? 12 वाजले बघा. जोरदार टाळ्यांसाठी टायमिंग तुम्ही सेट केला म्हणजे तुमची घड्याळ दुसऱ्यानी 12 वाजवले. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. क्या बात. 12 नाही वाजले अजून टाइम आहे. कोणाचं घड्याळ आहे? बापरे, काहीच नाही बोलत. येस, एक पप्पाचं आहे. सगळ्यात जास्त व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट. बघूया कोण इथे बिझनेसमॅन आहे. व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट सगळ्यात जास्त. व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट मला फक्त व्हॉट्सअप खोलून दाखवायचं आहे. कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे मला. 500, 1000. येस, त्याच्या पण पुढे नंबर दिसले पाहिजेत. नंबर हा 901. कुठे? 901. 901च्या पुढे कोण आहे का बघूया. कुठे? ओहो, 1520. 1000. ओ, आयफोनच आहे म्हणून बोल. एवढं वजन कसलं आहे? 1500. 520. 1000. 11,000. नाही 1100. 1000. हा, 1 पॉइंट जास्त आहे तिचा. मॅम जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. मॅम तुम्ही काय काम करता? काय जॉब करता तुम्ही? काय काम करता? ओके, आम्ही असे सगळे इव्हेंट करतो. फ्युचरमध्ये तुम्हाला कधी वाटलं तर आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट. ओहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा किंग बिझनेसमॅन 3900. सर माझे नंबर आहे. 3000 लोकांना पाठवा. कुठे? पण खरंच 3000 सगळ्यात जास्त झाले. जरा जोरदार टाळ्या मॅडम साठी वाजल्या पाहिजेत. गाईज एक खुलासा होतोय. 4000. 4040. 4040. 4. बापरे, कौन है तू? कौन है वो? गौर से देखो उस व्यक्ति को. ये व्यक्ति और कोई नहीं, फिल्म इंडस्ट्री का बादशाह. कम ऑन. हाय सर, तुम्ही काय करता सर? तुम्ही जॉब देता का करता? क्या बात आहे. एवढे कॉन्टॅक्ट सर. खरंच हर्षदवासी सर खरंच खूप जिनियर्स मॅन असतात. तर चला गाईज, सगळ्यांनी बसून जायचं. जेवढी पण लहान मुलं आहेत त्यांनी बसायचं. ओके, तर प्रेम करणार आहे मी आता थोड्या वेळातच केक लावून घेणार आहे. तर केकच्या पहिला मला फक्त 3 मिनिटं पाहिजे हजबंड अँड वाईफचे. पण त्यामध्ये मला प्लीज बर्थडे गर्लच्या मम्मी मॅम प्लीज, बर्थडे गर्लचे पप्पा, नाना नानी सर प्लीज. सर या ना सर. हाय, कोण पप्पा येत आहेत? येस, या. ओके सर, मला बघा लग्नाला तर कोणीच नाही बोलवलं, पण तुम्हाला माहित असतील इथे विवाहित कपल्स हजबंड वाईफ कुठे आहेत? हजबंड वाईफ म्हणजे हजबंड वाईफ नवरा बायको. तुम्ही एकटे आहेत का? मग तुम्ही असं काय विचार करता तुम्ही एकटे आहेत? गौर से देखो यहाँ ही है आप मॅडम. पण मला सांगा इथे हजबंड वाईफ. तर सर प्लीज सर मला इथे हजबंड वाईफ पाहिजे. तर मला माहित नाही काय होतं माहिती आहे का, वाईफ पुढे बसतात, हजबंड बिचारे पाठी असतात. पण हा ना, तर मला प्लीज हजबंड अँड वाईफ समुद्रापेक्षा जास्त प्रेम करणारे पाहिजे. झालं तर झालं. एवढे घाबरतायत बापरे लग्न झाल्यावर. पण हा कोण मोठे आजोबा तुमचे? ओ हो चिंग चँग.
अजून कोण? हा म्हणजे काय फोटो पाहिले ना तुमची बघा. सर माझं लग्न होणे ना 5 वर्ष झाले, मी पण खोटा असतो. त्यांच्या बरोबर काढलेत बरोबर ना. तर 3 मिनिटासाठी तुम्ही एवढा विचार करता, परत तुम्हाला त्यांच्या बरोबर जायचंय. हे ना हे नाही बोलत होते, यांना थोडं आणलंय मी खरंच. नंतर घरी जाऊन तुम्हालाच बघायचंय. रेडी गाईज? अजून कोण आलंय जे लग्न करून लपलेत? सचिन मामा आणि भारती मामी. तर आपण काय करणार आहे माहिती का, सर्कल मध्ये उभे राहणार आहेत. ओके बापरे, कुठे कुठे लपलेले तुम्ही लोक. सबकी होती है, फक्त हस्बैंडला नाही माहिती, वाईफला माहिती. शादी के पहले सबकी होती है, शादी के बाद सिर्फ हस्बैंड की होती है. क्या तुमचं झालंय? बघितलं, मला वाटतं पप्पाला आणि मम्मीला मध्ये. पप्पा मम्मी आलेत कुठे? क्या बात आहे. बघा, जो नाही करत त्याला पण माहिती आहे. शादी के पहले सबकी होती है गलतियां, शादी के बाद सिर्फ हस्बैंड की होती है गलतियां. जो वाइफ निकलती है, जोरदार ताली अपने वाइफ के लिए होनी चाहिए. कमान. काल मी अशाच महिला मंडळाच्या पार्टीमध्ये गेलो, असं बोललो शादी के पहले सबकी और शादी के बाद सिर्फ हस्बैंड की. ती मॅडम होती धुलाई. तो बोला बापरे ऐसा नहीं होता हमारे घर में. तर चला आपण इथे गाणं वाजवणार आहे. त्या गाण्याचं नाव आहे जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल ही पड़ जाए, तुम देना. बस एवढंच द्यायचं. एवढ्या वर्षापासून साथ देत आहे. पण मला इथे बर्थडे गर्लचे पप्पा सर आणि बर्थडे गर्लच्या मम्मी. मॅम प्लीज, मॅम इथे सब. हां मॅम प्लीज सरांबरोबर इथे मध्ये उभं राहायचं. मॅम इथे ओके सर प्लीज. सर बलून, फक्त हस्बंडने एक बलून घ्यायचा. सर तुम्हाला याच्यात प्रेमाची हवा भरायची. सर एवढी भरू नका का प्रेम दिसेल आणि बलून फुटेल. ओके तर आपल्या हिशोबाने थोडं छोटं बलून फुगवायचं. ओके जसं मॅडमने तुमची जशी बॉडी वाढवली तशी त्या फुग्याला वाढवायचं नाही आहे. ओके थोडंसं कमी. हां अक्षय कुमार कम असतो. मला माहिती आहे तुम्ही हमेशा स्पीडमध्येच असता. तर प्लीज अक्षय कुमार स्टार्ट करा. काय मी पहिला दुसरा असं काही नाही आहे. सर प्लीज एक बलून. हे लास्ट गेम आहे. आपल्याला आता केक मी लावायला घेतोय, तोपर्यंत आपण इथे थोडीशी टाइमपास करणार आहे. 1 महिना झालाय लग्न होऊन. बापरे ही लपाछपी खेळतात ते लोक. कुठे पण कुठे? अच्छा ओ हो बिग बॉस. क्या बात आहे बेबी बॉस. हा आजोबा हा तुम्हाला अगर नाही फुलवता येणार मी फुलवून दे ना. क्या बात आहे. नाना सर प्लीज. सर प्लीज एक. यांचा चेहरा सेम नाना पाटेकर सारखाच आहे खरंच. जॅकी चॅन रेडी. बापरे खूप जास्तच प्रेम भरलं. नाही चालेल ते बघतात भाऊ किती खुश वाटतायत. सगळं लागायचं. इथे काय करायचं नाही आपल्याला ही बलून बॅलन्स जसं तुम्ही एकमेकाला बॅलन्सिंग मध्ये ठेवलं आहे, एकमेकाचं ऐकता तसंच आपल्याला करायचं. आमने सामने देखो. मॅम लाडाने बघायचं, मॅम रागाने बघताय तुम्ही. येस ओके नॉट मारा. ओके हे बघा हे कशी उभे राहतात तसं उभं राहायचं. ओके हां सर दोन्ही हात खांद्यावर. मॅडम दोन्ही हात पाठी लॉक. येस गाईज हे बघा असं उभे राहा. आणि याच गाण्याच्या मध्ये माझा एक स्वतःचा रॅप आहे. पण हस्बंडने खांद्यावर हात ठेवायचे वाईफच्या. येस नाही पुष्पा सर झुकना तो पडेगा करेंगे. खरंच बाईच्या समोर कोण असं उभं राहू शकतो का? कोण नाही. त्याला सांगा जरा. नाही झुकना तो पडेगा. कमॉन. बापरे कमर जाणार आहे आज. रेडी गाईज. बलूनला हात लागला ना पाहिजे. हस्बंडचा हात वाईफच्या खांद्यावर पाहिजे. ओके सर बिंदा तुमचीच वाईफ आहे राईट. यस कारण की त्या हा बेटा ठीक आहे. रेडी. वाईफचा हात पाठी लॉक झाला पाहिजे आपल्या पाठी. हा फक्त हस्बंडचा हात खांद्यावर. वा तुम्ही पकडला. चालेल. रेडी 1 2 and 3 डीजे. पुढे घे थोडा. जब तेरे मुश्किल पड़ जाए तेरा साथ मेरा जब कोई बात बिगड़ जाए,
जब कोई मुश्किल पड़ जाए तुम्हारा हाँ मेरा साथ मेरा ओ Let's go. Let's go, मैं आया जान के मैं तुम्हें पहचान के सब देश डाला मैंने दिल की दुकान में पर आई जान पे पर मेरी जान सामने जान से प्यार कितना भगवान से उससे ही प्यार जैसे भगवान से Let's go. ये प्यार है कभी टूटेगा नहीं, ये इंतजार है कभी रूठेगा नहीं, ये एतबार है मेरे दिल का कभी टूटेगा नहीं। कबा हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा कभी हाथ नहीं छोड़ना। कबा Let's go. हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ। Let's go. Yeah. कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम मेरा साथ मेरा ओ हमनवा Let's go. तू ही मेरा प्यार, तू ही संसार। Let's go. Let's go. 1, 2, 3, 4. Let's go. Hey yeah, now flow. yo me आया जान के मैं तुम्हें पहचान के सब देश डाला मैंने दिल की दुकान में पर आई जान पे पर मेरी जान सामने जान से प्यार कितना भगवान से उससे प्यार जैसे भगवान से Let's go. सर झालं सर बापरे समुद्राच्या मध्ये निघालेले ना हे लोक मी बोललेलो समुद्रापेक्षा जास्त प्रेम पाहिजे बापरे हे लोक वाहता कुठे निघालेले पण कसं वाटलं खरंच सर मी तुम्हाला सर खास करून तुम्हाला सर सकाळी उठताना आणि रात्री झोपताना हे 2 टाइम गाणं लावायचं सर खरं सांगतो ही स्माईल आणि पोट कधी कमी नाही होणार बघा असंच वाढत जाईल जरा जोरदार टाळ्या कपलसाठी वाजल्या पाहिजेत आता तुम्हाला राज माहित पडेल तुम्ही बोलणार यार बर्थडे पार्टी मध्ये हा कपल्स गेम का खेळतोय आता कळणार तुम्हाला अच्छा इथे सगळ्यात पहिलं इकडे सिनियर लोकांना विचारूया किती वर्ष झाले लग्नाला 20-25 वर्ष झाली. नाही चालतं माझी मम्मी काय बोलते माहितीये का ज्यांचं लग्न होतं ना त्यांना वाटलं पाहिजे 1 महिन्यात झालाय हा खरंच ज्यांना 2 वर्ष झाले समजायचं 2 महिने झाले त्याला 5 वर्ष झाले समजायचं आता 5 महिने झाले म्हणजे असं वाटलं म्हणजे कालच लग्न झालंय एवढ्या वर्षामध्ये यांनी तुमच्या बरोबर कधी असं कपल डान्स केलाय का तुमच्या लाईफ मध्ये हा फर्स्ट टाइम आहे आता कळालं किती वर्ष बोलले 35 वर्षानंतर त्यांच्या लाईफचा हा पहिला डान्स म्हणून असं नाही लय लोकांचं लाईफ मधला पहिला असेलच तुम्ही किती वर्ष झाले लग्नाला 15 वर्षामध्ये सरांनी 15 वेळा तरी डान्स गणपतीवाला नाही हा क्या बात आहे कपल डान्स नाही खरंच म्हणून सरांची बॉडी अशी येस हॅलो हाय तुम्ही कुठे गेलेलात मॅम सर कुठे आहे सर प्लीज अक्षय कुमार या ना यांच्या हां काय बोलता यांनी तुम्हाला सांगितलं असेल ना बघ ना तू ॲक्च्युली मी ना ड्रायफ्रूट खातो सकाळी उठून जो आर्टिस्ट होता ना वो आर्टिस्ट को ही पहचान सकतो बापरे एकदम लुक अक्षय कुमारच आहे तर मॅम किती वर्ष झाले लग्नाला 15 कंप्लीट क्या बात आहे सर या 15 वर्षामध्ये सरांनी अजूनपर्यंत किती वेळा डान्स केला असं तरी पण क्या बात बघा ते बोलले बापरे एवढं खर्च केलं त्याचं काय आणि 20-15 वेळा कमन नाही पण हा असं नाही करायचं मॅम जेवढं प्रेम आहे यांच्या तुमच्यावरती खरंच सर याच्यामध्ये तुमच्यासाठी गिफ्ट आहे जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी मॅम तुमच्या दोघांसाठी
मिळून वाटून घ्यायचं. हाय मॅम, तुम्हाला किती वर्ष झाले लग्नाला? 27. क्या बात आहे. 27 वर्षामध्ये सरांनी अजूनपर्यंत किती वेळा डान्स केलाय? झाले असं 10-15 वेळा तर झाले असं. झाले असतील. बघितलं किती आपण मेहनत करतो ना या सगळ्या गोष्टीसाठी, आणि लोक बोलतात झाले असतील. असं नाही करायचं मॅम. बघा यांची स्माइल कमी झाली. यस, जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हाय, वाव, खरंच तुम्हाला बघून मला विकी कौशलची आठवण आली. यस, कॅटरीना मॅम या इकडे. सर किती वर्ष झालं लग्नाला? 2 वर्ष. क्या बात आहे. या 2 वर्षामध्ये सरांनी किती वेळा कपल डान्स केला? भरपूर वेळा. अजूनपर्यंत किती वेळा तरी पण? मोजू शकत नाही. क्या बात आहे. मी तेच बघितलं, मी तुम्हाला कुठेतरी बघितलं असं वाटतं. ते बटरफ्लाय पबमध्ये बघितलेलं मी, बँड्राच्या. नाही, तुम्ही दोघंच होता. हाय माधुरी मॅम. हाय जॅकी चॅन. तर सर किती वर्ष झाले लग्नाला? 32. क्या बात आहे. या 32 वर्षामध्ये मॅम अजूनपर्यंत किती वेळा डान्स झाला असेल तुमचा? नाही, मी समजून शकतो तुम्ही नाचवणारच सरांना, ते शांत शांत वाटतात, पण तुम्ही किती म्हणजे नाचलात त्यांच्याबरोबर अजूनपर्यंत? 5-10. बस. असं करू नकाच मॅम. असं पाप, त्यांना सांगितलं ना तुम्ही पाप लागतं असं. पण मॅम थँक्यू, तुम्ही सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह होता स्टार्टिंगपासून. खरंच लय ॲक्टिव्ह. घरी पण अशाच असतात? हो. तुम्ही शांत असता? सेम माझ्या पप्पासारखे. जरा दिवसामध्ये फक्त 3 वेळाच बोलतात, नंतर काय बोलतच नाही. पण खरंच थँक्यू. जेव्हा नाही बोलत तुम्ही पण नाही बोला. आपण एकदम सक्ती चालूया. ओके, रेडी? कम ऑन. 10. आवाजच येत नाही. कम ऑन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy birthday to you. Loudly. Happy birthday, dear Katha. Happy birthday to you. Yeah, guys, keep clapping. जरा जोरदार टाळ्या. मॅम प्लीज, हे तुमच्यासाठी. Let's go be those. The birthday party. The first party. The butterfly cup. Yo. Check. Hello. Check. Thank you, DJ. Alright, 2 जण वाट बघतात. 2 जण मी तुम्हाला सांगतो. एक आहे आपली बर्थडे गर्ल, दुसरा आहे अन्नपूर्णा आई, म्हणजेच जीवन. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा, वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखी जाहून इवला पाऊल
माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. टिवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली. सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे उंगली चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए. आधी आधी बांट ले आजा दिल की ये जमीन, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियाँ. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी,